सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर बघून, त्यांचे घर बघून, त्यांच्या गाड्या बघून जर तुम्हाला थोडं पण मोटिवेशन भेटत नसेल, फक्त एक एंटरटेनमेंटचा नजरिया म्हणून जर त्यांना बघत असाल, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि जर जनरेशन झीचे असाल तुम्ही, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यातून काही ना काही शिकायला भेटणार आहे आणि खूप हेल्पफुल राहणार आहे. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आजकालचे टीनेजर फक्त त्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करतात जे कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये काही शिकवणार नाही किंवा त्याच्यापासून तुम्हाला 1% फायदा भेटणार नाही. आता यूट्यूबवरती खूप सारे असे व्हिडिओ आहे की हाऊ टू अर्न $1 million, बट ते व्हिडिओ कोणी बघणार नाही. बट आता एखाद्या इन्फ्लुएन्सरनं जर एखादा व्हिडिओ टाकला, हाऊ टू स्पेंड $1 million असं काही प्रकारचा टाकला, तर त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज असतात. त्याचं कारण असं आहे की आपल्याला शिकण्याची मनस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. जे आता जे टीनेजर आहे ते मोठ्या मोठ्या क्रिएटरला फॉलो करतात. एल्विश यादव असेल किंवा ते UK झिरो रायडर काहीतरी आहे, ते मी पण नाही बघत त्यांना. बट तशा प्रकारचे जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांना फॉलो करतात आणि त्याचे फक्त जी लाईफस्टाईल जगते ते आपण ते बघतो. आपण म्हणण्यापेक्षा जे जनरेशन झीचे ते मुलं जास्त बघतात. त्याच्यापासून आपल्याला काय शिकायला भेटतं, आपल्याला त्याचे आपल्या लाईफमध्ये काय इम्प्लिमेंट करतो, त्यांच्या जे लाईफस्टाईल दाखवते त्याच्यामधून 1% आपण त्याच्यामध्ये चेंजेस करत नाही आणि ते आपल्याला 1% पण काही फायद्याचे नसतात. आपण जे व्हिडिओ त्यांचे बघतो वगैरे, जे टीनेज एज असते खूप इम्पॉर्टंट असतं प्रत्येकासाठी. म्हणजे जे मुलगा असो किंवा मुलगी असो, 21पर्यंत जे एज आहे ते टीनेज खूप असं आपण इन्फ्लुएन्स होतो लोकांच्या बोलण्यावरून, लोकांच्या जे दाखवते लोक त्याच्यावरून. पण आपल्याला हे समजत नाही की ते आपला फायदा घेतात, ते पण गैरफायदा. कसा की आपण ते त्यांची लाईफस्टाईल लागतात, मग त्या गाड्या स्वतःच्या असो किंवा भाड्यावरच्या गाड्या आणलेल्या असो, आपण त्यांच्यावरती म्हणजे इन्फ्लुएन्स होतो आणि त्यांना बघतो रोज विनाकारण. कारण त्याच्यापासून शिकायला 1%ही भेटत नाही, त्यांच्यापासून 1%ही फायदा नसतो. आता जे डेली ब्लॉग्स टाकतात, माझं म्हणणं नाही की बघायचं नाही, बट ते जी लाईफस्टाईल दाखवतात आपण ती फक्त त्यांच्या लाईफस्टाईल जे दाखवतात त्यांच्यामधून सॅटिस्फाईड आहे. आपण आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस करायला बघत नाही किंवा आपण आपल्या लाईफमध्ये किंवा असे प्रकारे काही इन्कम सोर्स जनरेट करत नाही, त्याच्यापासून आपल्याला तशी लाईफस्टाईल जगता येईल असं काही आपण करत नाही किंवा आपण फक्त ते बघून सॅटिस्फॅक्शन भेटतं आपल्याला. पण ही गोष्ट एक चुकीची गोष्ट आहे माझ्या हिशोबाने. कारण मी पण अगोदर बघितलेलं, बट मी एवढं पण त्याच्यावरती अवलंबून नव्हतो की म्हणजे त्यांनी हे घेतलं ते घेतलं, त्यांना मी खूप असं हॅपी वगैरे झालो, काहीच नव्हतं. फक्त नॉर्मली बघत होतो. मग ते फ्लाइंग बिस्ट असो किंवा मुंबईकर निखिल असो, त्यांची जी नॉर्मल लाईफस्टाईल आहे ते दाखवत होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे ब्लॉगर आलेले किंवा वेगवेगळे जे लाईव्हिश लाईफस्टाईल दाखवतात, आपण त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होतो आणि ते म्हणजे जास्त बघावं वाटतं आपल्याला. आपण स्वतःच्या लाईफमध्ये काही चेंजेस करत नाही. हे चेंज होणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो जे टीनेजमध्ये, आपण त्यांना बघतो, सॅटिस्फॅक्शन आपल्याला भेटतं. आपण आपल्या लाईफमध्ये काही 1%ही चेंजेस करत नाही त्यांच्यामुळे. ते पैसे कसे कमवतात, ते अशी लाईफस्टाईल कशी जगतात, त्याच्यामागचं आपल्याला कधी गणित कळलं नाही. ते कारण आपण त्यांना व्ह्यूज देतो आणि त्यांना ते त्या लेवलवरती पोहोचवलं. आपणच पोहोचलेलं आहे. आपण पोहोचवलं त्यांना कारण आपण त्यांना व्ह्यूज देतो. आपण आपल्या टाईम त्यांना देतो. सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या एजमध्ये असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये टाईम खूप महत्त्वाचा आहे. मग आपण जेवढा टाईम दुसऱ्याला देऊ ते ग्रो होतं. कारण आपला टाईम खर्च होतो आणि तो टाईम कमवतो. मग ते कशावरती पण असो. आता यूट्यूबवरती त्यांना वाट टाईम दिला, पण ते ॲडव्हर्टाईजनं, स्पॉन्सरना खूप जास्त वेगवेगळे सोर्स असते, त्यांनी ते कमवतात आणि ते त्यांची लाईफस्टाईल दाखवतात. आपण काय करतो, आपण बघतो त्यांना, त्यांच्या स्टोरीज ठेवतो विनाकारण. त्याचा 1% लाईफमध्ये फायदा होणार नाही किंवा फ्युचरमध्ये होणार नाही. प्रेझेंटला तर 1% होत नाही. जर आपण त्यांच्यापासून इन्फ्लुएन्स झालो आणि आपण कॉन्टेंट क्रिएशन जर चालू केलं, आपणही कदाचित कधी तरी ती लाईफस्टाईल जगू शकतो. बट आपल्याला ते करायचंच नाही. आपण एकदम म्हणजे असे लेझीनेस जी असते आजार, तो आपल्याला झालेला आहे. आपण फक्त स्क्रोलिंगच्या नादामध्ये, मी तर म्हणणार आहे, लोक बरबाद होणार आहे. आता स्क्रोल करू आपण दुसऱ्याचं कंटेंट बघतो, पण स्वतःचं कंटेंट त्याच्यामध्ये 1%ही नाही. आता स्वतः जर म्हणजे सपोज दुसरं कोणी चालू केलं, त्याला पण आपण मागे खेचण्याचा प्रयत्न करतो, कारण तो बिगिनर लेवलला असतो. बिगिनर लेवलला एवढा सपोर्ट भेटत नसतो, त्यामुळे आपण त्याला एवढं सपोर्ट करत नाही. पण एवढं म्हणजे आपण लक्ष द्यायला पाहिजे की कधी जे बिगिनर, सगळे बिगिनर असते आणि त्यांनी पण असं फेस केलेला असता प्रॉब्लेम, तर कधीच कोणाला म्हणजे मागे खेचण्याचा प्रयत्न करायचा नाही. किंवा जर एखादं ग्रोईंग स्टेजमध्ये असेल किंवा कोणीतरी रील्स टाकत असेल, कोणीतरी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असेल, त्याला म्हणजे मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तो पण खूप मेहनत करतो. जसे तुम्ही इन्फ्लुएन्सरला फॉलो करतात, ते पण स्वतःच्या दमवरती थोडंफार ग्रो करण्याचा प्रयत्न करते. लॉकडाऊनमध्ये खूप असे मुलं असतात की ते PUBGमध्ये टाईम दिलेला आहे. ते पण नॉर्मली आहे, ते पण आपण द्यायला पाहिजे मित्रासोबत. आणि लॉकडाऊनमध्ये खूप असे फालतू काम केलेले, त्याच्यामुळे ती सवय गेलेली नाही. अजून ऑलमोस्ट 5 वर्ष झाले कोरोना येऊन.
बघता बघता 5 वर्ष झाले आणि आपण त्याच स्टेजवरती आहे आणि आपण जे फॉलो करतो, आपण जे इन्फ्लुएन्सर लोकाला, ते कुठल्या कुठे गेलेले तुम्ही पण बघू शकता. कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे स्टार्टिंगला आपण फॉलो करत होतो त्यांचे 1-2 मिलियन सबस्क्रायबर असेल, आज त्यांचे 10-10 मिलियन सबस्क्रायबर आहे. आपण कुठे? आपण जागीच आहे. आपण फक्त त्यांना बघतोय. आपण आपल्या लाईफमध्ये काहीच इम्प्लिमेंट केलं नाही जेणे आपल्याला 1% ग्रो होईल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला टाईम कुठं खर्च करायचा हे आपल्या हातात आहे. जर आपण दुसऱ्याला टाईम जेवढा दिला तेवढं समोरचं ग्रो होतं आणि आपण स्वतः खालीच जातो. आपण म्हणजे जे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्या पण बिकट परिस्थितीमध्ये फ्युचरमध्ये जाऊ शकतो. पण त्याच्यामुळे काही ना काही आपण ॲक्शन घ्यायला पाहिजे. आता जशी मी ॲक्शन घेतलं, मी एक यूट्यूब चॅनल स्वतःचं स्टार्ट केलं. माझे पण 15-20 हजार सबस्क्रायबर आहे. या चॅनलवरती नाही, दुसऱ्या चॅनलवरती आहे ते. बट काही ना काही मी स्वतः डिसिजन घेतले. ते काही चुकीचे ठरले आणि काही वर्थ इट आहे. म्हणजे त्याच्यापासून एक इन्कम सोर्स जनरेट झाला. मी जेव्हापासून ग्रो करणं स्टार्ट केलं तेव्हापासून मी कोणत्याच यूट्यूबरला फॉलो करत नाही, कोणत्याही यूट्यूबरचा व्हिडिओ बघत नाही. कारण ते आपल्याला मिसगाईड करतात आणि त्यांच्यापासून 1% फायदा होत नाही. फक्त आपण पॉडकास्ट वगैरे ऐकायचे, ते पण मिलियनर लोकांचे. आता मिलियनर लोकांचे काही आपण पॉडकास्ट ऐकतो त्यांना एक म्हणजे हार्डली 1 मिलियन व्ह्यूज असतात चांगले जर क्रिएटरला बघितलं तर. पण जे आपण इन्फ्लुएन्सर बघतो त्यांना मिलियन्स ऑफ व्ह्यूज असते साध्यातल्या साध्या व्हिडिओमध्ये. कारण त्याच्यापासून शिकायला काही भेटत नाही. जे शिकण्याच्या गोष्टी असतात ते नेहमी बोर असतात. सध्या जे स्क्रोलिंग करत आहे त्यांना एकच सांगायचं आहे की मला की म्हणजे तुम्ही जर तुमचा टाईम एक चांगल्या पद्धतीनं घालवा. कारण येणाऱ्या काळामध्ये स्क्रोलिंगनं तुमचं भरणार नाही पोट जे म्हणतात. आणि जे 20, 22, 23 आहे त्यांना आता परिस्थिती कळत आहे की जे लॉकडाऊनमध्ये त्यांनी टाईम वेस्ट केलेला आहे, आता त्यांचे काय हाल होत आहे. टीनेजर जर कोणी बघत असेल 15 किंवा 15-18च्या आतमध्ये, तुमचा सगळ्यात गोल्डन टाईम चालू आहे सध्याचा आणि तो तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे तुमच्या हातामध्ये. 21चा होणार आहे मी आता ऑक्टोबरमध्ये आणि मला हे माहीत झालं की मी कुठे टाईम वेस्ट केला आणि कुठे तो इन्व्हेस्ट करायला पाहिजे होता. ते काही मी त्यावेळेस केलं नाही. बट आता मला कळतं आणि आता मी खूप साऱ्या इम्प्लिमेंट केलेल्या लाईफमध्ये. जेवढं होतं होईल तोपर्यंत पॉडकास्ट बघा, ते पण कोणाचे बघायचे, इन्फ्लुएन्सरचे बघायचे नाही, कामाच्या लोकांचे बघा, ज्यांनी स्वतःच्या दमावरती कंपन्या ओपन केलेल्या किंवा वेगवेगळे जे स्टार्टअप ओपन केलेले. आणि इन्फ्लुएन्सरचं बघता तर त्याच्यापासून तुम्हाला काहीच भेटणार नाही. आता तुम्हाला पण माहिती आहे स्वतःला एंटरटेनमेंटच्या नजरेनं बघतो आपण, ते असं एंटरटेनमेंट आपल्याला जास्त काळ टिकणार नाही. आणि आपण जे राहणार आहे आपल्यासोबत ते म्हणजे आपलं काय राहणार आहे, आपलं डिग्री राहणार आहे. आणि परत आपण जिथं टाईम द्यायला जास्त स्किल शिकलेलं ते आपल्यासोबत येणार आहे शेवटपर्यंत. तर माझं एकच म्हणणं आहे की ॲज अ अडल्ट 21चं झाला म्हणजे अडल्ट झालेलं आहे. आणि जे माझ्या छोट्याल्या भावांना एक सल्ला द्यायचा मला की तुमचा जो टाईम तुम्ही इन्व्हेस्ट करता तो चांगल्या ठिकाणी करा. येणाऱ्या काळामध्ये तोच टाईम तुम्हाला वाचवणार आहे. आणि जे फालतू वेस्ट करत आहे तुम्ही टाईम, तो नक्कीच तुम्हाला खाली खेचण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे असं म्हणतो आपण. बट जिथे आपण टाईम देतो तिथं कॉम्पिटिशन कमी होतं आहे. मला काही असं खूप काही अनुभव नाही. बट जो अनुभव भेटलेला आहे मी ते शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप लाईफमध्ये इफेक्टिव्ह असतात. आता मी 21चं झालो आणि मला अशा काही गोष्टी जे केलेल्या पास्टमध्ये ते आता मला म्हणजे असं पस्तावा होतो आहे. कारण मी खूप टाईम वेस्ट केलेला आहे अशा फालतू गोष्टीमध्ये असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये असो किंवा स्क्रोलिंगमध्ये असो. मी जेव्हा इंस्टाग्राम मला माहिती होतं खूप वर्षापासून आणि मी तेव्हा एक असं म्हणजे मी स्टार्ट केलं नाही. कारण आता मी स्टार्ट केलं ऑलमोस्ट 2024मध्ये स्टार्ट केलं मी आणि मला ग्रोथ थोडी बऱ्यापैकी भेटलेली. बट जर मला लॉकडाऊनमध्ये माहिती असतं तर मी माहिती होतं मला, बट मी स्टार्ट केलं नाही. कारण लेझीनेस आणि ते आपण अवलंबून झालेलं दुसऱ्यावरती की दुसरे ग्रो करायला पाहिजे. आपण त्यांना बघतो आणि तेच आपल्या लाईफमध्ये फक्त आपण सॅटिस्फॅक्शन भेटतं आपल्याला की त्यांना भेटतं, आपल्याला काही नाही भेटत. बट त्यांचं जे भेटतं त्यांना आपण ते बघण्यात खुश झालेलं आहे. तर ही गोष्ट मला काही आवडली नाही आणि मी स्टार्ट केलं 2024मध्ये. आता तुम्ही पाहू शकता की ह्या चॅनलवरती चांगले सबस्क्रायबर आहे. नंतर मग दुसऱ्या चॅनलवरती बट त्याच्यावरती खूप जास्त सबस्क्रायबर, 15-20 हजार सबस्क्रायबर एवढे पण नाही. बट ते सफिशियंट आहे की त्याच्यावरती खर्च निघतो आपला वर्षभराचा किंवा महिन्याचा असो काही असो, तो खर्च भागवतो. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण आपला टाईम कुठे इन्व्हेस्ट करतो ते लक्षात द्यायला पाहिजे. फालतू गोष्टीमध्ये जर टाईम दिला तर नेहमी नक्कीच पस्तावा नंतर येणार आहे. काहीतरी स्किल इम्प्रूव्हमेंटच्या व्हिडिओ बघा किंवा काहीतरी स्किल इम्प्रूव्ह करण्याच्या गोष्टीवर लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा फायदा भेटेल. आणि जर अशाच माझ्या अनुभवातून काही शिकायचं असेल आणि आपल्या चॅनलवरती काही व्हॅल्युएबल कॉन्टेंट भेटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.